पापमोचनी एकादशीचे महत्त्व. हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात, एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात. यामध्ये पापमोचनी एकादशी ही विशेष महत्त्वाची मानली जाते. ही एकादशी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येते आणि तिचे नावच सूचित करते की पापांचे मोचन करणारी म्हणजेच सर्व पापांपासून मुक्ती देणारी एकादशी. पापमोचनी एकादशी म्हणजे काय? पापमोचनी एकादशी ही भगवान विष्णूंच्या भक्तांसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी व्रत, उपवास, जप आणि पूजन केल्याने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात, असे मानले जाते. पापमोचनी या शब्दाचा अर्थ आहे पाप प्लस मोचनी इक्वल्स पापांचे निवारण करणारी. म्हणूनच या एकादशीला विशेष स्थान दिले गेले आहे. फेसबुक पर कधी येते पापमोचनी एकादशी? ही एकादशी दरवर्षी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला येते. साधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात ही तिथी येते. ही एकादशी होळीनंतर येत असल्यामुळे तिचे धार्मिक महत्त्व अधिक वाढते. पापमोचनी एकादशीचे धार्मिक महत्त्व. 1. पापांचा नाश. या दिवशी उपवास आणि पूजन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारची पापे नष्ट होतात. मन, वचन आणि कर्माने केलेले दोषही दूर होतात. 2. मोक्ष प्राप्ती. पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने मोक्षाची प्राप्ती होते, असे शास्त्रात सांगितले आहे. जीवनातील दुःख आणि संकटे कमी होतात. 3. मानसिक शांती. उपवास आणि भगवान विष्णूंचे स्मरण केल्याने मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. 4. भाग्यवृद्धी. या व्रतामुळे आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि भाग्य उजळते. काल. पापमोचनी एकादशीची कथा. प्राचीन काळात मेधावी ऋषी नावाचे एक महान तपस्वी होते. ते अत्यंत कठोर तप करीत होते. त्यांच्या तपामुळे देवेंद्र घाबरले आणि त्यांनी त्यांचे तप भंग करण्यासाठी मंजुघोषा नावाच्या अप्सरेला पाठवले. मंजुघोषाने आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने मेधावी ऋषींचे मन विचलित केले. त्यामुळे ऋषींचे तप भंग झाले. काही काळानंतर ऋषींना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी अप्सरेला शाप दिला. नंतर ऋषींना पश्चाताप झाला आणि त्यांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना पापमोचनी एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. ऋषींनी हे व्रत केल्यावर त्यांचे सर्व पाप नष्ट झाले आणि त्यांना शांती मिळाली. पापमोचनी एकादशी व्रत कसे करावे? 1. उपवास. या दिवशी पूर्ण उपवास किंवा फळाहार करावा. काही लोक निर्जळ उपवास देखील करतात. 2. स्नान आणि शुद्धी. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. 3. भगवान विष्णू पूजन. भगवान विष्णूची पूजा करावी. तुलसीपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. 4. मंत्रजप. नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. 5. कथा वाचन. पापमोचनी एकादशीची कथा वाचावी किंवा ऐकावी. 6. दान धर्म. गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैसे दान करावेत. आरेन दिशेल. उपवासाचे नियम. तांदूळ आणि गहू खाणे टाळावे. कांदा लसूण टाळावे. सात्विक आहार घ्यावा. ब्रह्मचर्य पाळावे. खोटे बोलणे आणि वाईट विचार टाळावेत. पापमोचनी एकादशीचे फायदे. आध्यात्मिक लाभ. आत्मशुद्धी होते. मनात भक्ती वाढते. आरोग्यदायी लाभ. शरीरातील विषारी पदार्थ कमी होतात. पचन सुधारते. सामाजिक लाभ. दानधर्मामुळे समाजात सद्भावना वाढते. आर. एकादशीचे विशेष महत्त्व. एकादशी व्रत हे भगवान विष्णूंच्या भक्तांसाठी अत्यंत प्रिय आहे. या दिवशी उपवास केल्याने दशमीचे दोष आणि द्वादशीचे पापही नष्ट होतात असे मानले जाते. पापमोचनी एकादशी आणि जीवन. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस अनेक चुका करतो. पापमोचनी एकादशी आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची संधी देते. आपल्या चुकींचा स्वीकार. मन शुद्ध करण्याची प्रेरणा. सकारात्मक जीवनाची सुरुवात. आधुनिक जीवनात महत्त्व. आजच्या काळात ही एकादशी केवळ धार्मिक नाही तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. डिजिटल डिटॉक्स. मनशांती. आत्मनियंत्रण. निष्कर्ष. पापमोचनी एकादशी ही केवळ एक व्रत नसून एक आत्मशुद्धीची प्रक्रिया आहे. ही आपल्याला पापांपासून मुक्त करून सदाचाराच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. जीवनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकता वाढवणारी, आत्मिक उन्नती साधणारी, मोक्षाचा मार्ग दाखवणारी अशी ही पवित्र एकादशी प्रत्येकाने श्रद्धेने आणि भक्तिभावाने पाळावी. शेवटचा संदेश. पापमोचनी एकादशी आपल्याला सांगते, चुका झाल्या तरी हरकत नाही, पण त्यातून शिकून योग्य मार्गावर चालणे महत्त्वाचे आहे.